नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चोपडच कानडवाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव तुकाराम पंढरनाथ बंडलकर. बरं, आपण ह्या मैदानाचे प्रमुख आयोजक आहात का? हा, आयोजक आहे. बरं दादा, काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात? मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले? प्रथमतः महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचं आज जे दुःखद निधन झालं त्यांना आपण महाराष्ट्र राज्याच्या वतीनं व बैलगाडी संघटना तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत. तर दादा, काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केलेलं आहे? मैदान महाशिवरात्रीनिमित्त एक आदत एक बैल मैदान आयोजित केलेलं आहे. हे कोणतं ठिकाण आहे, कुठं संपन्न होणार आहे मैदान? हे मैदान चोपडच कानडवाडी म्हणून, जे चोपडचाच भाग आहे कानडवाडी म्हणून, त्या ठिकाणी आयोजित केलं आहे. हे तर पहिलं मैदान होऊन गेलं का दादा? हा, या ठिकाणी पहिलं सस्तेवाडी बिनजोड म्हणून नावानं जे मैदान संपन्न झालं होतं ते याच फाटीवरती झालं होतं. सस्तेवाडी ची जी बिंजोडची फाटी, त्याच फाटीवरती हे मैदान? त्याच फाटीवरती हे मैदान आहे. बरं, मैदान किती तारखेला संपन्न होते? मैदान 11 फेब्रुवारी रोजी आदत चॅम्पियन म्हणून मैदान संपन्न होणार आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी कधी पाहायला मिळेल? परवानगीची प्रोसेस कमीत कमी 80% झाली, 2 दिवसात 100% पाहायला मिळेल. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन स्वतःहून हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हा, संपूर्ण ज्या नियमाटी असतील त्या नियमाटीनुसार हे मैदान पद्धतीने पार पडेल. बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिल? या मैदानामध्ये सर्व बैलगाडी संघटना जी आहे तालुक्याची त्या संघटनेच्या वतीनं निकाली पंच म्हणून काम पाहिलं. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय, प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम आहे 1,10,000 रुपये, द्वितीय आहे 75,000 रुपये, तृतीय आहे 50,000 रुपये, चतुर्थ आहे 30,000 रुपये, पाचवा आहे 20,000 रुपये, सहावा आहे 15,000 रुपये, सातवा आहे 11,000 रुपये, आठवा आहे 10,000 रुपये. आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी आहे 1,100 रुपये आणि क्वार्टर फायनलला 2 ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाणार. नंतर आता दादा, ऑनलाईन नोंद चालू झाली का? हा, ऑनलाईन नोंद आजपासून चालू झालेली आहे. बरं, ऑनलाईन नाव नोंदणीचे लॉट कधी काढले जातील? ऑनलाईन नोंदणीचे लॉट 10 तारखेला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत काढले जातात. चालतंय. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि या मैदानात वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? या मैदानामध्ये हे मैदान बारामती तालुका बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रीतसर पद्धतीने पार पाडणार आहे. तरी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शौकीनांनी या बैलगाडीमध्ये सहभाग घेऊन आपला प्रतिसाद बरं, आणि विशेष म्हणजे या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते कसं यायचं? या मैदानात येण्यासाठी वडगाव निंबाळकरून येण्याकरिता परांडेमाळ्यातून मार्ग आहे, चोपडजमधून यादव वस्तीवरून भंडलकर वस्तीवरती येण्यासाठी मार्ग आहे आणि पळशी वाकी पळशी मोरगाव रोडवरून येण्यासाठी सुद्धा मार्ग आहे. ह्या ठिकाणाला एक्झॅक्ट काय म्हणतात? या ठिकाणाला एक्झॅक्ट चोपडच कानडवाडी म्हणतात किंवा पर्णकुटी भंडलकर वस्ती म्हणलं तरी चालतं. हे लोकेशन आपल्याकडनं शेअर केलं जाईल. लोकेशन आपल्याकडून शेअर केलं जाईल. चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समिती या मैदानाचे आयोजक शरद भाऊ गायकवाड आहेत. शरद भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? मैदानाचं रान कसं आहे, माती कशी मैदानाची? रान जवळपास आपण 70% तयार केलेले आहेत. कुठं बारीक खडा आहे ते आपण 4 माणसं लावून वेचून घेणार आहे. बरं, रान कसं आहे, माती रान उराटीचं आहे आणि एक कटनाची फाटी? हा, कटनाची फाटी आहे सगळी. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानामध्ये 10 फाट्या आपण म्हणजे 14 फाट्या आखल्यात, पण त्यातल्या 10 मधल्या आपण चालू करणार आहे. बरं, आतात मधलं अंतर किती ठेवण्यात आले? आतात मधलं अंतर 14 फूट आहे आणि असं लांबी एकूण एक नाही 830 भरती. आपण सर्वांच्या विचाराने, संघटनेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या विचाराने आपण ते
800 ठेवायचं चाललंय. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? सुट्टीच्या वेळेस एका ठिकाणी एक 20 गट म्हणलं तरी थांबू शकतात. बरं, त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या समोर आपलं चौदरवाडी फाटीगतच उराटी आहे संपूर्ण. बरं. त्यामुळं वरती आपण जे खडे आहेत ते पुढच्या फरांडीने संपूर्ण बाजूला सारणार आहेत. बरं, आणि जे एका दुसरा काळा खडक जरी वर असेल प्लेन तिथं ती माती माती टाकून बैलांना इजा होणार नाही याची पूर्ण दखल घेतली जाणार. एकूण मैदानाला बॅरिकेड किती असणार आहे? बॅरिकेड आपण एक 70% बॅरिकेड ठेवणार आहे. पूर्वेच्या बाजूला किती करणार आहे? किती टक्के बॅरिकेड करणार? पूर्वेच्या बाजूला जास्तीत जास्त करून तिकडं व्हायचं काटेरी भाग असल्यामुळं एक 70 ते 80 90% म्हणलं तरी आपण बॅरिकेड करण्याची व्यवस्था करणार आहे. त्याचबरोबर मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? तिकडे 50%चीच गरज आहे. तिकडे ऊसाची पिकं आपली जे शेतकऱ्यांची, त्यामुळे आजूबाजू शेतकऱ्यांची कसली काय अडचण नाही अडचण काही नाही. बरं, मैदानाच्या कोणत्या दिशेला निवारा करायचा बैलगाडी मालकाने आले? बैलगाडी मालकाने पूर्वेलाच निवारा करायचा आहे. बरं, उगवते सूर्याच्या उगवते साईडला, आणि दुकान लाईन बी सर्वांनी तिकडं, आणि जेणेकरून आपापल्या पत्रवळ वगैरे इतर जी कचरा आहे जनतेने आपापला नाही तर त्यांना रितसर दंडात्मक कारवाई केली जाईल. ते दुकानदारांनी आपापली हवाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी का? सुट्टीच्या ठिकाणी पट्टी राहील आणि समोर बी पट्टी राहील. कॅमेरा आहे का सुट्टीच्या ठिकाणी? हा, कॅमेरा असणार आहे. लाईव्ह कोणत्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह येऊन आपण ते झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? दानावडे बापू म्हणून. मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? सुनील मोरे, विकासरण, बारामती संघटनेचं कोण असेल ते. बरं, त्याचबरोबर ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय? इथं बिनजोड होऊन गेलेली. इथे एक पंढरशेठ फडके असताना एक बली मोठी बिनजोड होऊन गेलेली, आणि त्यात जी त्रुटी राहिलेल्या 1 एकराचं थोडं ही होते फाटी, ती संपूर्ण आपण प्लेन करून घेतलेली, आणि वासरांना पळण्यासाठी अतिशय उत्तम फाटी आपण तयार केलेली आहे. या मैदानाच्या फाटीमधलं अजून काम बरंचसं बाकी आहे तुमचं. छोटे मोठे दगडी, ते दगडी बारक जे आहेत ना, 1-2 दिवसात तुम्हाला नंतरच्या बाईटमध्ये सगळं व्यवस्थितच दिसेल. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला जरी असं काय का? नाही, इकडे एक खालच्या साईडला 1-2 विहिरीत आपण टायल्या लावून ती व्यवस्था व्यवस्थित बैलांना कोणत्याही पद्धतीची दुखापत होणार नाही आणि बैलांना इजा होणार नाही या सगळ्या अनुषंगाने योग्य तो उपाययोजना केली जाईल का? सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जाईल? योग्य ती काळजी आपण घेणारच आहे. बरं, त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपवणार त्या दिवशी ॲम्ब्युलन्स आहे का? हा, ॲम्ब्युलन्स. पिण्याचे पाण्याचे टँकर किती आहेत? 2 असणार. ज्या दिवशी मैदान संपवणार त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्वांनी वेळेत नाव नोंदणी करणे, जेणेकरून आम्हाला लॉट्स काढणे योग्य राहील, आणि 10 तारखेला लॉट्स काढले जातील. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब मधने आहेत. आबा नमस्ते. नमस्ते आबा, काय सांगाल? तुम्ही आज मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीनं आयोजकांनी या मैदानाची तयारी केली? बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर बारामती तालुक्यामध्ये या भागात एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. मैदानाची तयारी एकदम उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे. तर मैदान माती विथ कटान असं मिक्स मैदान आहे. तर आपण 800 पल्ला ठेवणार आहे. तर सर्व म्हणजे बैलांना पळायला योग्य असं रान आहे. त्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सगळ्यांनी आयोजकांना सहकार्य करून सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा. ज्या मैदानाच्या संदर्भातल्या सुधारणेच्या किंवा तांत्रिक त्रुटी असलेल्या अडीअडचणी असलेल्या ज्या सूचना तुम्ही आयोजकांनी केल्या त्यांना वेळेत पूर्ण करण्यास सांगितल्यात. जिथं काय अडचणी वाटतात ही खडे उचलायचे, तर एक पुढच्या बाईटमध्ये सर्व त्रुटी क्लिअर केली जाते. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? 100% पार पडेल. मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर नियम अटींचा पुकार होईल का? पुकार निवेदक करून अगोदर चालू व्हायच्या अगोदर करतील. चालते, धन्यवाद आबा. त्याचबरोबर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात? आपण आदल्या दिवशी 10 तारखेला संध्याकाळी 9 वाजता लॉट काढणार आहे. त्यामुळे सर्व तमाम बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक हेमंतदादा काकडे देशमुख आहेत. हेमंतदादा नमस्ते. नमस्ते. हेमंतदादा, आज तुम्ही मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान करा? मैदान हे 1 नंबर तयार केलेलं आहे. आदतन बैलाच्या मैदान, आदत बैलाला खोंडाला पळायसारखं एक नंबर मैदान आहे. फाटी आतल्यात रुंदच आहे, 14 फुटाची आतात फाटी आहे. 800 फुटच पल्ला आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांनी चालकांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा. मैदानी 100% पारदर्शकपणे ही होईल.
तरी लवकरात लवकर सर्वांनी नोंद करून घ्या आणि सहकार्य करा. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष मनोजबाबा जगताप आहेत. मनोजबाबा नमस्ते. नमस्ते. आबा, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी सुरू केली? दिनांक 11 फेब्रुवारी रोजी कानडवाडी चोपडा या ठिकाणी भव्यदिव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. काय सांगाल आणि काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना? मैदान हे उत्कृष्ट पद्धतीने तयारी चालू आहे आणि सोमेश्वर बारामती तालुका म्हटलं की आत्तापर्यंत सगळी मैदान झाले ती रीतसर झालेत आणि आत्तापर्यंत बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त सहकार्य केलं आहे. तसंच ह्या बी कमिटीला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. चालतंय, धन्यवाद आबा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा सोमेश्वर परिसरामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. कानाडवाडी चोपडच्या फाटीवरती एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. आज तुम्ही मैदानाची पाहणी केली, आयोजकांना कशा पद्धतीच्या सूचना केल्यात आणि बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? बैलगाडी चालक मालकांना सांगू इच्छितो की एक नंबर मैदान आहे पाळण्यासाठी. वासरांना पाळण्यासाठी एक नंबर मैदान आहे. लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा कमिटीला. सोमवारी आपलं काय 10 तारखेला संध्याकाळूनच 9 वाजेपर्यंत लॉट काढले जाणार आहे. बरं, फाटी कशी पळायला? नवीन चेहरे आदतचे उजेडात येतील काय? हो, ह्या फाटीवर येणार 100% येणार. बरं, काय आव्हान करताल तरी? आव्हान काय आहे की लवकरात लवकर गाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावं कमिटीला. नियम अटींच्या विषयी काय सांगाल? ती नियम अटी सगळं मैदान चालू व्हायच्या अगोदर पुकारले जाते. अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियम अटीने संपूर्ण मैदान हो, पार. संपूर्ण मैदान होणार. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद.